नमस्कार, मी सागर राजे. प्रभात पर्व न्यूजवर आपलं सर्वांचं स्वागत करतो. मराठा समाजाला आरक्षण दिल्यानंतर त्याबाबत उलटसुलट प्रतिक्रिया येण्यास सुरुवात झाली. काही बांधवांच्या मते हे दिलेलं आरक्षण हे फसवा आहे. याच्यामध्ये कुठलाही तथ्य नाही. खरं म्हणजे इकडनं तिकडनं ही दिशाभूल करण्यात आलेली आहे मराठा बांधवांची. तर ओबीसी समाजाकडनं मात्र हे दिलेलं आरक्षण आहे हे आमच्यात न दिल्यामुळे आमच्यावर अन्याय झालेला आहे अशी टीका करण्यात आली. छगन भुजबळांनी तर या विरोधात ठोस भूमिका घेणार असल्याचं देखील जाहीर केलेलं आहे. याबाबतीत अनेक ओबीसी नेत्यांनी एकत्र येऊन बैठका झालेल्या आहेत. त्यामध्ये ओबीसी नेते राजाराम पाटील साहेब देखील होते. खरं म्हणजे ज्या वेळेला मराठा समाजाला आरक्षण देण्याच्या बाबतीत आंदोलनं सुरू होती त्यावेळेला सातत्याने हे मराठा जे आरक्षण मागत आहेत ते घटनेला धरून नाही आणि त्यामुळे त्याला विरोध सातत्याने राजाराम पाटील साहेबांनी केलेला होता. त्यांची प्रतिक्रिया यानंतर मात्र आपण ऐकलेलं आहे. म्हणजे ज्यावेळी मराठा बांधवांना जे आरक्षण दिलं असं जे बोललं जातं म्हणजे त्याच्यावर देखील वादविवाद आहे, कारण ती अधिसूचना आहे, तो GR नाही असंही बोललं जातं. त्यानंतर पाटील साहेबांची कुठली प्रतिक्रिया आपण ऐकलेली नाही. ज्या वेळेला मराठा बांधवांना आरक्षण दिल्यानंतर ओबीसी नेत्यांची जी बैठक झाली त्यामध्ये स्वतः पाटील साहेब सातत्याने होते. त्या मिटिंगमध्ये काय झालेलं आहे, त्यांची आता भूमिका काय आहे याविषयी आपल्याला जाणून घ्यायचे. पाटील साहेब, आपलं स्वागत आहे प्रभात पर्व न्यूजमध्ये. आपण ओबीसी जी कमिटी आहे, कोर कमिटी म्हणूया आपण, जे स्वतः छगन भुजबळ साहेब आहेत त्यांच्यासोबत आपण त्या कमिटीमध्ये आहात. त्यामध्ये बैठका झाल्या, त्याच्यामध्ये आपण सर्व पाहिलेलं आहे. दोन प्रवाह या ठिकाणी येतात. म्हणजे मला स्वतःलाच ही गोष्ट आता पटत नाही. एकतर मराठ्यांना दिलेलं आरक्षण ते एकतर चुकीचं असू शकतं किंवा ओबीसींवर अन्याय झालेला आहे हे म्हणणं चुकीचं असू शकतं. दोन्ही एकदाच कसे काय? एकतर ओबीसी बांधव म्हणतात की बाबा आमच्यातनं आरक्षण दिलेलं आहे, आमच्यावर अन्याय झालेला आहे, आणि दुसरीकडे असं बोललं जातं की नाही मराठा बांधवांचीच फसवणूक करण्यात आलेली आहे. हे सगळं म्हणजे एक प्रकारे दोन्ही टोकं वेगवेगळे आहेत. तर तुमचं या सगळ्या बाबतीत काय म्हणणं आहे? जे तुम्ही GR वाचल्यानंतर तुम्हाला काय वाटतं? आता मी खरं म्हणजे जे आज बोलणार आहे ते बोलणार आहे ओबीसी बांधवांच्या नजरेतून. आणि ओबीसी बांधवांमध्ये महाराष्ट्रामध्ये 374 जाती आहेत. पण आपण आता ज्या पनवेलला बसलोय त्या पनवेलमध्ये आगरी, कोळी, कराडी, भंडारी हे जे समाज आहेत आणि या समाजाच्या संदर्भात मी बोलणार आहे की मूळ प्रश्न असा आहे की ओबीसी बांधवांना अगोदर सगळ्यांकडून फसवण्यात आलं. म्हणजे अगोदर माननीय देवेंद्र फडणवीस पण बोलत होते की आम्ही ओबीसींच्या आरक्षणाला धक्का लावू देणार नाही. माननीय मुख्यमंत्री तर सांगत होते की ओबीसींना धक्का न लावता आम्ही मराठ्यांना वेगळं आरक्षण देऊ, आणि सगळं मंत्रिमंडळ असं बोलत होतं. दुसरी गोष्ट, विषय असा होता की ओबीसींच्या आरक्षणाला धक्का न लावता आरक्षण देता येतं का हा मोठा प्रश्न अगोदर पण होता. हा प्रश्न ओबीसींना कळत नाही. म्हणजे खास करून मी पुन्हा एकदा सांगतो, महाराष्ट्रातल्या ओबीसींना काही थोडाफार कळत असेल, पण आमच्या इथल्या आगरी, कोळी, कराडी जे ओबीसी जे आहेत त्यांना समजत नाही, आणि त्यांना समजण्यासाठीच आपण प्रभात पर्ववर विस्तृतपणे बोलत असतो. आता बाकी ठिकाणी भाषणं होतात पण मुंबईमध्ये त्याच्या प्रतिक्रिया आपल्याला दिसत नाही. त्याचं कारण आहे की आरक्षण म्हणजे काय हा जो विषय होता तो विषय आपल्या लोकांना न समजण्याचं मुख्य कारण आहे की आरक्षण हे हिंदू वैदिक धर्मातल्या मनुस्मृतीमुळे द्यावं लागलं. म्हणजे त्यांनी सांगितलं की ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य यांना सर्वाधिकार आहेत आणि स्त्रिया या शूद्र आहेत, ओबीसी हे शूद्र आहेत, आणि SC ST जे अतिशूद्र वगैरे लोक आहेत या लोकांना सर्वाधिकार नाकारले गेले हा इतिहास होता. आणि त्या इतिहासाचा अभ्यास करून सर्व महात्मा ज्योतिबा फुले असतील, राजर्षी शाहू महाराज असतील, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील, आमच्याकडे नारायण नागू पाटील ज्यांनी कुळ कायद्याचं आंदोलन केलं, ह्या सगळ्या नेत्यांनी हे दाखवून दिलं, म्हणजे खास करून रायगड जिल्ह्याला, की इथे आम्हाला पाणी पिण्याचा सुद्धा अधिकार नाही, इथे आमच्या ओबीसी लोकांना मंदिरात जाण्याचा सुद्धा अधिकार नाही. रामेश्वर मंदिरामध्ये जाण्यासाठी आगरी कोळ्यांना आंदोलन करावं लागलं. म्हणजे काळाराम मंदिरात बाबासाहेबांनी केलं पण आगरी कोळ्यांना सुद्धा रामेश्वर मंदिरात प्रवेश नव्हता. याच पद्धतीनं आपल्याकडे चिरनेर जंगल सत्याग्रह झाला, त्यामध्ये जंगलातली लाकडं घ्यायची की नाही हा विषय होता. जंगलांवर आपते इंग्रजांच्या विरुद्ध होतं, पण हा प्रश्न शेवटी बहुजन समाजाचा होता. आणि याच पद्धतीने कुळ कायद्याचं आंदोलन झालं, कसेल त्याची जमीन, कारण मोठ्या प्रमाणात आज जमिनीला भाव आलाय. पण रायगडच्या इतिहासामध्ये जमिनी आमच्या नावावर नव्हत्या. त्या जमिनी कोणाच्या नावावर होत्या तर ब्राह्मण आणि मराठा खोतांच्या नावावर. म्हणजे खोत हे जमीनदार. आणि इथंच ह्या आरक्षणाचं गोष्ट लपलेली आहे की ज्यांना जमीन, पाणी, जंगल यांचे अधिकार नव्हते आणि ते धर्माने नाकारले होते, आणि धर्माने नाकारलेले अधिकार संविधानाने आम्हाला दिले. ही गोष्ट या भागातल्या लोकांना कळलेली नाही. त्यामुळे
आम्हाला आरक्षणाने नोकऱ्या कुठे मिळतात, आम्हाला काय आरक्षणाचा फायदा, अशा प्रकारची निराशाजनक वक्तव्य आपल्या लोकांची येतात. पण त्यांना हे माहीत नाही की तुम्ही नोकऱ्या आणि शिक्षण हे आत्ता आलं संविधानाच्या नंतर, पण अगोदर ह्या जमिनी म्हणजे जमीन मालकी, पाणीसुद्धा तुम्हाला कोणी देत नव्हतं. मान सन्मानाच्या गोष्टी वेगळ्या, मंदिरामध्ये प्रवेश नव्हता, एवढ्या प्रकारची एक प्रकारची त्याला शब्द अस्पृश्यता हाच योग्य शब्द आहे. पण ओबीसींच्या वाट्याला सुद्धा हे होतं. म्हणजे अस्पृश्य जाती आपल्याला माहीत आहे कोण कोण आहेत ते, मातंग असतील, आजच्या काळचे बौद्ध असतील, चर्मकार असतील, हे अस्पृश्य. पण त्याच पद्धतीची वागणूक आगरी कोळ्यांच्या वाट्याला सुद्धा होती. आमच्याकडे जमिनी नव्हत्या. मग एवढा संघर्ष जर रायगड जिल्ह्यांनी केला आणि तोच संघर्ष पुढे दिबा पाटलांनी, दत्ता पाटलांनी केला, हे सगळे संघर्ष आहेत हे उच्चवर्णीय जातींच्या विरोधात आहेत. या उच्चवर्णीयाने तुम्हाला अधिकार नाकारले होते म्हणून पुढे येण्यासाठी प्रतिनिधित्वासाठी आरक्षण होतं. मग आता जे मराठा लोक आंदोलन करतात हे लोक तरी कोण आहेत? हे कधीही मागासलेले नव्हते, ह्यांचं कोणी शोषण केलं नव्हतं आणि यांना सगळ्या अधिकार हे जमीनदार लोक आहेत. आज जरांगे पाटील सांगतात माझ्याकडे 2 एकर जमीन आहे, पण जमीनच नसलेले किती लोक आमच्याकडे आहेत. आम्ही सगळे जमीन नसलेले लोक आहोत. आमच्याकडे जमीन नव्हत्या, आम्ही संघर्षातून मिळवल्या. तुमच्या बापजात्याच्या 15 एकर जमिनी होत्या, आता 2 एकर राहिल्या, तो विषय वेगळा. पण तुम्ही जमीनदार आहात आणि आम्ही कुळ आहोत, हा संघर्ष या आरक्षणामध्ये आहे. आणि म्हणून आरक्षणाने आम्हाला फक्त प्रतिनिधित्व दिलेलं आहे. ते प्रतिनिधित्व मिळण्यासाठीचा विषय होता. आणि आताच्या काळात जो हे झाला की लोकांमध्ये भ्रम पसरवण्यात आला की तुमचं काही जाणार नाही, ओबीसीला धक्का लागणार नाही. आणि म्हणून माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असतील, अजितदादा पवार असतील, या सगळ्या मंत्रिमंडळाचा मी जाहीर निषेध करतो की तुम्ही लोकांशी खोटं बोललात. पाटील साहेब, काय आता एकतर अशी टीका केली जाते की मुळात मराठ्यांनाच फसवलेलं आहे. ही अधिसूचना आहे, त्याच्यामध्ये हरकती येऊ शकतील. हरकती आल्यानंतर त्यात परत मसुदा आहे आणि तो परत चेंज होऊ शकेल. मग नक्की तिथे आरक्षण दिलंच नाही. ज्यांच्या पितृसत्ताक ज्या नोंदी मिळतील पितृसत्ताक पद्धतीने त्यानुसारच कुणबी नोंदी मिळतील. मराठ्यांना फसवलंय, बरोबर आहे. याच्यावर तर तुमचं मराठ्यांना फसवलंय ही जी गोष्ट आहे, ती गोष्ट जरी खरी असली तरी पण मराठ्यांनी आरक्षण मागणं हीच ओबीसींची फसवणूक आहे. कारण तुम्हाला संविधानाने 8 ते 9 आयोग आले, त्यांनी सांगितलं की बाबा तुम्ही सामाजिक दृष्ट्या मागासलेले नाहीत. मग सामाजिक दृष्ट्या जे मागासलेले नसतात त्यांना आरक्षण मागताच येत नाही. जे कुणबी होतात ते काय? मग आता कुणबी दाखले जे भेटलेत, बरोबर आहे, कुणबी दाखले भेटलेत ते पूर्वीचे कुणबी 67च्या पूर्वी आहेत, त्यांना आरक्षण लागू होतं कारण ते कुणबी आहेत, ओबीसी आहेत. पण इथे मागणी कुठली आहे? कुणबी होते ते त्याच्यानंतर मराठी होऊ शकत नाही आणि मराठी कुणबी होऊ शकत नाही असं तुमचं म्हणणं आहे का? सरळ आहे की मी तुम्हाला सांगतो की आदरणीय छगन भुजबळ यांच्या मुलाखतीत एक शब्द आला, म्हणजे तो मी नेहमी सांगत असतो, पण ओबीसी जे लोक आहेत त्यांच्या तोंडी हा शब्द फार कमी येतो. म्हणजे छगन भुजबळ असू दे किंवा कोणी असू दे, त्याच्यामुळे त्यांनी सांगितलंय की जात ही तुम्हाला जन्माने मिळते, ती बदलता येत नाही. आता काय चाललंय, आता तुम्ही अर्ज करा, ॲफिडेविट द्या, तुमचे सगळे सोयरे शोधा, तुम्हाला मराठा जात आहे त्याचं कुणबी करता येतं. पण जात ही जन्माने भेटले, तुम्हाला जात जन्माने भेटले की तुम्हाला आता कलेक्टरकडे गेलात आणि अर्ज केलात तर तुम्हाला जात मिळत नसते. आणि जी जात भेटली ती अभिमानाची गोष्ट नाही, ती दुःखाची गोष्ट आहे. कोणालाही मागासवर्गीय माणसाला त्या जातीचा अभिमान नसतो, कारण या जातीच्या आधारे तुम्ही दुसऱ्याला कमी लेखता. मराठा आणि ब्राह्मण यांच्यासाठी त्यांच्या जाती हा अभिमानाचा विषय आहे. आम्ही मराठे बोलतात आम्ही क्षत्रिय आहोत, ब्राह्मण म्हणतात आम्ही जन्मतः श्रेष्ठ आहोत, असं बोलतात ते. पण आग्र्यांसाठी काय अभिमानाची गोष्ट आहे? आगरी असणं म्हणजे, आता ठीक आहे आपल्याला प्रत्येक जातीला वरचा अभिमान आहे म्हणून आपल्याला वाटतं नाही आगरी म्हणजे वाघ असतात, वाघ दिसतात ना, काय ते वाघ कोण आहेत ते दिसतंय. दिबा पाटलांनी आंदोलन केलं, त्या वाघांवर गोळ्या घातल्या वसंतदादा पाटलांनी, तेव्हा शूर होते ते लढले, बाकीचे घरात बसले होते. आज सुद्धा दिबा पाटलांचं नामकरण आंदोलन असू दे किंवा प्रकल्पग्रस्तांचे आंदोलन, किती लोक लढायला असतात? हा प्रश्न आहे. प्रश्न असा आहे की ज्या मागासवर्गीय जाती आहेत त्यांना हलकं लेखलं गेलं, त्यांचा अपमान केला गेला, त्यांचं शोषण गेलं, त्यांना अधिकार नाकारला गेले, आणि म्हणून जात ही मागासवर्गीयांच्या दृष्टीने अपमानाची गोष्ट आहे. मग आता हे जे चाललंय, मराठा म्हणतात आम्ही कुणबी आहोत, हे स्वार्थासाठी बोलणं झालं का? तुम्हाला राखीव जागा भेटतील, तुम्हाला आरक्षण भेटेल. पण जे कुणबी होते त्यांचं दुःख बघा, त्यांना अस्पृश्यांसारखी वागणूक आहे, त्यांना जमिनीची मालकी नाही, आजही कोकणात नाही, आणि त्यांना गुलाम म्हणून
मराठ्यांच्या आणि ब्राह्मणांच्या घरात, जमीनदारांच्या घरात नोकर म्हणून वागवलं जायचं, हा इतिहास आहे. आणि हा इतिहास विसरून आम्ही पण कुणबी आहोत असं जाहीर करणं म्हणजे ही समाजाची, संविधानाची आणि देशाची फसवणूक आहे. या देशामध्ये जातींचं शोषण उच्चवर्णीय जातींनी केलं हे माहीत असताना आता आम्ही पण मागासवर्गीय व्हायला तयार आहोत. ब्राह्मण म्हणतात आम्ही आर्थिकदृष्ट्या दुर्बल झालो, पण आर्थिकदृष्ट्या दुर्बलांना आरक्षण देऊ शकत नाही. विजय मल्ल्याला द्यावं लागेल, तो भिकारी झाला, जुगारात हारला, म्हणून त्याला काय तुम्ही आर्थिक EWS आरक्षण देणार का? तर देशाने त्याची जबाबदारी घेतली नाही. देशाने याची जबाबदारी घेतली, जे मनुस्मृतीने आमच्या देशाचं धर्माने शोषण केलं, त्यांना धर्माने ज्या जातीत तू जन्माला आलास त्याच जातीत मरायचं, पण तुला म्हणजे आगरी जो आहे कितीही मोठा झाला तरी त्याला ब्राह्मण होता येत नाही. माझं तर म्हणणं आहे सगळ्या शंकराचार्यांना, नरेंद्र मोदींना आहे, रामाचं मंदिर बांधले, करा ना आमच्या आग्र्यांना ब्राह्मण सगळ्यांना, तिथे पुजारी नाही ना कुठे मंदिरामध्ये, द्या दीक्षा तुम्ही. सागरराजे तर गोरे पण आहेत, फक्त जानवं टाकलं की ब्राह्मण, बरोबर आहे. पण या देशातला कुठलाही धर्मप्रमुख मागासवर्गीय माणसाला उच्च जात देत नाही आणि त्याला कोणी हात पण घालत नाही. फक्त मी आपले मान्य सरसंघचालक मोहन भागवत यांना धन्यवाद देत, त्यांनी एक कबूल केलं की 5000 वर्ष पंडित लोकांनी या देशाचं शोषण केलं. पंडित म्हणजे ब्राह्मण, त्यांनी आपली चूक कबूल केली, पण ते शोषण फक्त पंडितांनी नाही केलं, तर तलवार धरणाऱ्या राजांनी, क्षत्रियांनी पण शोषण केलेलं आहे. आणि म्हणून ज्यांचं शोषण झालंय त्यांना आता एखाद्याला कुठेतरी तहसीलदार व्हावं, कलेक्टर व्हावं. बघा आज पनवेलला आमचा तहसीलदार असता तर विमानतळातल्या लोकांना न्याय भेटला असता. दीपक आकडे नावाचा एक तहसीलदार होता उच्चवर्णीय जातीचा, त्यांनी विमानतळातले पंचनामे नाही केले. आज आमचे लोक त्याचं दुःख भोगतात. 22.5% मध्ये आमची फसवणूक झालेली आहे. बिवलकरांची 1200 कोटींची जमीन, बिवलकर हा पेशव्यांचा सरदार, ती जमीन आमची होती. आमची लोक कसं होते, ते 1200 कोटी न्यायालयाने बिवलकराला दिले. आता हेच लोक बोलतील की न्यायालयाने निर्णय दिला. अरे पण न्यायालयाने निर्णय दिला त्याला पूरक काम इथल्या तहसीलदारांनी, तलाठ्यांनी केले, जिल्हाधिकाऱ्यांनी केले, पंचनामे केले, असे जमीन आमची झाली. जमीन जमा करायला सांगितलं. हा, तर प्रश्न तो काय आहे की आमच्या आगरी कोळी लोकांना असं वाटतंय आज की नगरसेवक मी झालो, खूप मोठा अधिकारी झालो, मी आमदार झालो तर खूप मोठा अधिकारी झालो, पण तुमचं वाट लावण्याचं काम तहसील ऑफिसमध्ये होतं. पण सर आता वेगळा मुद्दा, म्हणजे मला काय बोलायचं आहे, हे जे अधिसूचना किंवा आता तो मसुदा जो निघालेला आहे त्याच्यानं इथल्या आगरी कोळी कराडी माणसाला किंवा ओबीसी वर्गाला काय धोका आहे सांगा. बघा आता खरं म्हणजे मराठा तो मंजूरच झालेला नाही. नाही, मराठा हे सामाजिकदृष्ट्या मागासलेले नाही. सर्व आयोगांनी त्यांना आरक्षण नाकारलेलं आहे. सुप्रीम कोर्टाने त्यांना आरक्षण नाकारलेलं आहे. तरी सुद्धा त्या निर्णयाच्या विरुद्ध जाऊन महाराष्ट्र राज्याने अशा प्रकारच्या कृती करणं, म्हणजे असे आदेश काढणं किंवा मुख्यमंत्र्यांनी वाशेला येऊन सांगणं, एक मराठा लाख मराठा. तुम्ही काय मराठ्यांचे मुख्यमंत्री आहात? तुम्ही सगळ्या महाराष्ट्राचे आहात. तुम्ही एका जातीची बाजू घेऊ शकत नाही. त्यांना सगळ्या प्रकारच्या सुखसुविधा, आज आपल्याकडे सर्वे चालू आहेत, बेकायदेशीर सर्वे चालू आहेत. बंगला असेल तर ते सांगतात की नाही झोपडा आहे, कार असेल तर सांगतात सायकल आहे, सायकल असेल तर सांगतात आम्ही पायी चालतो. हे खोटे सर्वे चालू आहेत. याचा उद्देश काय की मराठ्यांना मागास ठरवण्यासाठी, म्हणजे जरांगे पाटील सांगतो आताच्या आता मराठ्यांना मागास ठरवा. हे असं शक्य आहे का? सूर्य आहे उगवलेला, त्याला अंधार ठरवा. राज्य तुमचं आहे म्हणून असं करता येत नाही ना. सूर्य आहे. आताचं जे सर्वेक्षण चालू आहे त्याच्यामध्ये खूप त्रुटी आहेत असंही बोललं जातं. त्रुटी नाही, त्या त्रुटी, ज्या सर्वेचा उद्देश चुकीचा आहे. जे कधीच मागासवर्गीय नव्हते त्यांना मागासवर्गीय ठरवण्यासाठी सर्वे जो घेतलाय, मागासवर्ग आयोगाचे सगळे सदस्य सांगतात हा चुकीचा सर्वे आहे, चुकीचे निकष आहेत. असे सर्वे खरं म्हणजे असे जेव्हा सर्वे होतात तेव्हा तिथे एक ॲप असतो, त्या ॲपवर सगळी माहिती भरायची. आता माहिती जी म्हणजे जी सांगितलेली माहिती खरीच आहे असंच पकडायचं आहे ना थोडक्यात, आणि ती चुकीची सांगली तरी म्हणजे ती खरी मानली जाते. हाच तुमचा आरोप आहे? हा आरोप नाही, माझा आरोप काय आहे की सर्वेचा जो उद्देश आहे, आता मराठा मागास आहे हे ठरवायचं असेल तर कुणापासून मागास आहे, म्हणजे मराठ्यांच्या वरती कोण आहे आणि खाली कोण आहे. तर खालचे लोक सांगतील ना मराठे आम्हाला तुडवतात गावागावात, आम्ही लढलोय जमिनींसाठी, ते मराठ्यांच्या विरुद्ध लढलोय, ब्राह्मणांच्या विरुद्ध लढलोय, म्हणून ते उच्चवर्णीय आहेत, ते जमीनदार आहेत, त्यांनी आमचं शोषण केलंय, त्यांनी आम्हाला अधिकार नाकारलेत. या पद्धतीनं एकट्या मराठा जातीचं सर्वेक्षण करून नाही चालणार. तुम्हाला सगळ्यांचं जात पडताळणी करायला लागेल. त्यामध्ये पुढारलेला कोण, आपल्याला पहिला नंबर काढायचा असेल तर वर्गात 30 मुलं असतील तर 29 मुलं मागे आहेत म्हणून एक नंबर येतो ना. तुम्ही एकाच नंबरचं सर्वेक्षण करताना हा मागे आहे, मग 29 आहेत ते कोण आहेत? ते पुढे आहेत का? हा, मग तसंच होतं ना. आज आदिवासी आहे तो मागासवर्गीय नाही का? आदिवासी मागास नाही का? मातंग मागास नाही का? मग तुम्ही कसे मागास झाले? आज ओबीसी मध्ये 374 जाती आहेत, त्यामध्ये अत्यंत दुबळे भटके विमुक्त लोक आहेत. आमचे पद्मश्री लक्ष्मण मानेनी परवा मुलाखत दिली.
आणि आणखी एक आमच्या ताई आहेत, त्यांनी पण मुलाखत, त्यांनी सांगितलं की भटके विमुक्तांना घरच नाहीत, त्यांच्या रस्त्यावरच्या वस्त्या आहेत. मग त्यांची अवस्था काय, त्यांना काहीच रेशन कार्ड मिळू शकत नाही. मग त्यांच्यामध्ये मराठे जर आले तर त्या लोकांची काय अवस्था होईल? म्हणजे तुम्ही मराठी लोक त्या भटक्या विमुक्तांपेक्षा मागासलेले आहेत का? तर नाही. मग हा अट्टास का? तर सरकार आमचं आहे, 150 आमदार आमचे आहेत, आणि ही खरं म्हणजे दादागिरी आहे, झुंडशाही आहे. आणि ही झुंडशाही पूर्वी पण होती, आणि म्हणून आतापर्यंत मराठ्यांना कुठल्याही आयोगाने मागास ठरवलेलं नाही, हे सत्य आहे. आता पाटीलसाहेब, ओबीसी नेत्यांची बैठक झालेली आहे, मला तर वाटतं 2 बैठका झाल्या, त्याच्यामध्ये विचारविनिमय करून पुढचं धोरण काय आखलेलं आहे या सगळ्या बाबतीत? म्हणजे जर तुम्हाला वाटते की ओबीसी मधून जे दिलेलं आरक्षण आहे किंवा ते आता अधिसूचना काही म्हणा ते असेल तर ते तुम्हाला चुकीचं वाटतं, तर त्या विरोधात काय करायचं? बघा राजेसाहेब, की आपण हे मराठ्यांचं म्हणजे जरांगेंचं आंदोलन मुंबईत आलं तेव्हा परिस्थिती फार बिकट होती, म्हणजे दहशत होती लोकांची. कारण तिकडे जाळपोळ झाली होती बीडमध्ये, म्हणजे जरांगेच्या गावामध्ये तिकडे जाळपोळ झाली होती, आणि काही 302 सारख्या घटना घडलेल्या होत्या. आणि अशा परिस्थितीमध्ये ते मुंबईत येणार, आणि मुंबईत कोणाला धोका आहे हो? मुंबईत पनवेल हे आमचं आगरी कोळ्यांचं गाव आहे, मुंबईच्या तोंडावर आम्ही राहतो, नवी मुंबई आहे, नंतर मुंबई. आणि मुंबई कोणाची असा प्रश्न केला तर मुंबईमध्ये मूळ गावठाण ही आगरी, कोळी, कराडी, भंडाऱ्यांचीच आहेत. आता आधुनिक मुंबई शहर किती वाढू दे, नवी मुंबई किती वाढू दे, पण मूळ गावकरी आपण आहोत. मग आपल्याला अत्यंत जबाबदारीने भूमिका घ्यावी लागते. त्यामध्ये बघा, त्यामध्ये ते जे येणार त्यावेळी आपण त्यांची जी घोषणा होते, आम्ही मुंबईचं हे करू, संडास करू, ते करू, आपण त्याच्यावर अगोदर प्रतिक्रिया द्या, पण ते आल्यानंतर आपण दिली नाही का? तर ही झुंड होती, म्हणजे मोठ्या संख्येने लोक होती, त्यांच्याकडे काय शस्त्र आहेत, काय आपल्याला कल्पना नव्हती. मूर्खपणाने सामोरं कोणाला जाणं चुकीचं आहे असं आपण तो लोकशाही पद्धतीने सामोरा जायचा निर्णय घेतला. खरं म्हणजे ह्यांची जी पार्श्वभूमी आहे गुन्हेगाराची, ती जशी तिकडे जालना, बीडला माहीत आहे, तसं नवी मुंबईला पण माहीत आहे. याच्या अगोदर घणसोलीला दंगल झालेली आहे, याच्या अगोदर कोपरखैरण्याला झालेली आहे मराठा क्रांती मोर्चाच्या काळात, हे मला माहीत होतं. त्याच्यामुळे ओबीसी नेता म्हणून मी अत्यंत जबाबदारीने वागलो, मी काही केलं नाही. पण हे जे आहे, हे अशा पद्धतीने मोठ्या संख्येने इथे येणं, इथली जी मुंबईची अर्थव्यवस्था म्हणजे शेअर मार्केट असेल, इथला जे व्यापार असेल, ती बिघडवणारी गोष्ट होती. आणि म्हणून आम्ही कोर्टात गेलो. मी याविषयी काय अगोदर बोललो नाही, परंतु मी सांगतो जाहीरपणे की सदावर्ती वकील होते, मी स्वतः कोर्टामध्ये उपस्थित होतो, आणि आम्ही सगळी गुन्हेगारीची पार्श्वभूमी सांगितली. आणि असं जर काय झालं तर मुंबईची अर्थव्यवस्था ठप्प होऊ शकते. आणि न्यायालयाने ताबडतोब निर्णय दिला. आम्ही आझाद मैदान पोलीस स्टेशनला तो दिला आणि सांगितलं की यांना मुंबईत प्रवेश करून देऊ नका. कारण सोबत आपण स्वतः होते त्यावेळी, स्वतः होतो, आणि खरं म्हणजे स्वतः तिथे होतो. आणि त्या याचिकेमध्ये बराचसा भाग चर्चा करून मी सुचवलेला आहे, सदावर्ते साहेबांना सुचवलेला आहे. आणि सदावर्ते साहेबांनी अतिशय चांगली भूमिका त्यावेळी मांडली. खरं म्हणजे त्यांच्यावर निलंबनाची कारवाई अगोदर झाली होती, पण त्या दिवशी त्यांनी भूमिका मांडली आणि न्यायमूर्तींनी निर्णय दिला की मुंबईत तुम्ही यायचं नाही. आणि मग ते नवी मुंबईत थांबलं. सांगायचा मुद्दा असा आहे की संविधानिक पद्धतीने जे करता येईल ते आम्ही करू, आणि मराठा बांधवांनी असा गैरसमज करून घेऊ नये की आम्ही तुमच्या विरोधी आहोत. आम्ही कायदा सांगतो, कारण आमच्या अधिकारांसाठी आम्ही अगोदर संघर्ष केला आहे. म्हणजे आम्हाला काय असंच भेटलेलं नाही आरक्षण, आम्ही पण संघर्ष केलेला आहे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नेतृत्वाखाली केलाय. आताच्या अनेक मराठा लोकांना काय वाटतं, नाही यांना फुकट भेटलं, आमचं खाल्लं. अरे तुम्ही उच्चवर्णीय आहे, तुम्हाला काहीच कमी नाही, तुम्ही शोषण दुसऱ्यांचं केलंय म्हणून आम्ही आरक्षणासाठी लढतोय. आता सुद्धा आम्ही न्यायालयात चाललोय. काल आदरणीय भुजबळ साहेबांच्या वतीने एक याचिका पडली, आज एक आमचे पुण्यातले सगळे लोक आहेत ते एक याचिका टाकतात, मी स्वतः याचिका टाकतोय आणि सांगतोय की जे संविधानाला मान्य नाही. अनेक न्यायालयाच्या निर्णयांनी मराठा काय असणार, म्हणजे ह्याला विरोध म्हणून का नेमकं काय मागणी? ते सगळे चाललंय ना, न्यायमूर्ती शुक्रे मराठा समाजाचे, नंतर ते आता सर्वे चालू आहे, हे एकनाथ शिंदे मराठा आहेत म्हणून ते त्यांच्या जातीसाठी ते करतायत. अरे तुम्हाला सर्वेक्षण करायचं आमच्या रायगड जिल्ह्यातल्या आदिवासींचं करा, म्हणजे रायगड जिल्ह्यातल्या म्हणून महाराष्ट्राचं करा. शिडकोनी किती आदिवासींना हाकलून लावलेलं आहे, आदिवासी पाडेच नाही राहिले, मग त्यांचं का नाही तुम्ही करत? त्यांच्या नोंदी आजही भेटतात खारघरमध्ये, या मैदानामध्ये आदिवासी पाड्यांच्या नोंदी आहेत, मग त्यांना पुन्हा गावठाणांना पुन्हा तिथे नेणार आहेत का तुम्ही? शिडकोनी आम्हाला उद्ध्वस्त केलंय. काल प्रॉपर्टी कार्डसाठी आमच्या लोकांनी मोर्चा काढला, पण प्रॉपर्टी कार्डसाठी मोर्चा काढतात, हे प्रॉपर्टी कार्ड लावणं म्हणजे प्रॉपर्टी टॅक्स लावणं, प्रॉपर्टी कार्डसाठी नाही, प्रॉपर्टी टॅक्स लावणं हे नगरविकास खाते निर्णय घेते. आणि आज सुद्धा प्रॉपर्टी कार्डचा जो प्रॉपर्टी टॅक्सचा मुद्दा आहे, त्याच्या अगोदर प्रॉपर्टी कार्ड पाहिजे की आपल्याला जमिनीची मालकीच नाही नवी मुंबईत, घरं आमच्या नावावर नाहीत, इथपासून इथल्या ओबीसींची अवस्था आहे. तर प्रश्न असा आहे की ह्यामध्ये आमच्या लोकांना
अन्याय करणारा जो माणूस आहे तो समजत नाही. अजूनही त्यांना वाटतं की आपल्या मग फडणवीस अन्याय करत नाही असं तुमचं म्हणणं आहे का? फडणवीस अन्याय करत नाही कसं? आता मी तुम्हाला सुरुवातच आपलं असतं प्रास्ताविक की ब्राह्मण क्षत्रिय वैश्य या महायुतीनं इतिहासात आम्हाला शूद्र ठरवलं, गुलाम केलं. आता पण तेच करतायत. फडणवीस नाहीत कसं काय? पण एकनाथ शिंदेनी जी भूमिका घेतली मुख्यमंत्री म्हणून, अशी भूमिका चुकीची भूमिका आहे. म्हणजे तिथे येणं, घोषणा करणं, एक मराठा लाख मराठा, मी तुम्हाला शिवाजी महाराजांची शपथ घेतली, आरक्षण दिलं की नाही कोर्टात ठरेल. लोकप्रतिनिधींनी चुकीचे निर्णय घेतले असतील तर संविधानिक अधिकारानुसार कोर्टात जाता येतं. आणि म्हणून एवढ्या मोठ्या मोर्चाला थांबवण्याची किमया न्यायालयाच्या एका आदेशाने झाली. तुम्ही जर एवढे शूर मराठे करता, संविधानापुढे शूर नाहीत. शौर्य गाजवायचं काम भारतीय सैन्य करेल. पोलीस मुंबईमध्ये जे थांबले ते कोर्टाच्या आदेशामुळे थांबले. सरळ आहे ना, कोर्टाच्या आदेशाने थांबले. आतापर्यंत मी गप्प होतो, पण याच पद्धतीनं हे जे चुकीचं आरक्षण आहे ते आम्ही थांबू. आणि आम्ही ओबीसी मधल्या ज्या अत्यंत बिकट आणि आदिवासी जीवन जगणाऱ्या, अत्यंत हलाखीचं जीवन जगणाऱ्या जे भटके विमुक्त आहेत त्यांच्यासाठी इथले आगरी कोळी लढतील. लोकनेते दिबा पाटील त्यासाठी लढले होते आणि दिबा पाटलांनी महाराष्ट्राचं नेतृत्व केलं होतं. किंबहुना आपले गोपीनाथराव मुंडे असतील, छगन भुजबळ असतील, शब्बीरभाई अन्सारी असतील, यांचे गुरुसुद्धा आगरी समाजाचे ग्रस्त आमच्या चुनाभट्टीचे होते. आणि त्यांनी हे ओबीसी आरक्षण मंडल आयोगाची लढाई सुरू केली. आगरी समाजाने महाराष्ट्रात अत्यंत न्यायाची भूमिका घेतली. याचा अर्थ असा नाही की मराठ्यांच्या विरुद्ध आगरी आहे. आम्ही न्याय सांगतोय. मराठा सत्ताधारी ज्यांनी ह्या महाराष्ट्राचं शोषण केलं, आजही मराठाच्या एका जातीसाठी आरक्षणासाठी जे लोक लढतायत, कायद्यासमोर ते कुणी टिकणार नाही, मी खात्रीपूर्वक सांगतो. आणि ही लढाई आम्ही उच्च न्यायालयात लवकरच 2 दिवसात घेऊन जाणार आहोत. शेवट करायचं आपल्याला पाटील साहेब, ह्या आपल्या आगरी कोळी कराडी बांधवांना जर आव्हान करायचं झालं तर काय करा? माझं आजचं खरं म्हणजे बोलण्याचा उद्देश तोच आहे की महाराष्ट्रातले ओबीसींचे वेगवेगळे नेते आणि वेगवेगळे संघटना आज न्यायालयात जाणं म्हणजे काय तर संविधानिक अधिकार मागणं. रस्त्यावरची लढाई ज्या पद्धतीने आज दहशत निर्माण केली मराठा बांधवांनी, म्हणजे जरांगे पाटलांचे वक्तव्य पाहिलं तर दुसऱ्याचं चटकन अपमान करणारी वक्तव्य असायचे. अरे का रे तू रे, तो छगन भुजबळ. अरे मंत्री महोदयांशी तुम्ही कसं बोलायचं? ते आमचे नेते आहेत. आमच्या लोकांशी तुम्ही आदरपूर्वक वागलं पाहिजे. पण खरं म्हणजे दुःख याचा, एकटे छगन भुजबळ लढतायत परंतु बाकीचे आमचे ओबीसींचे जे आमदार आहेत, समजा 150 आमदार मराठ्यांचे असतील तर बाकीचे ओबीसी SC STचे आहेत, त्यांनी पण लढलं पाहिजे. पण ते लढत नाहीत. आणि आता ठीक आहे, तुम्ही लढत नाही, तुम्हाला सार्वजनिक समोर यायला भीती वाटते. काही पनवेल उरणच्या नेत्यांना असं वाटतं की मराठ्यांच्या वोटिंगचा काय परिणाम होईल. अहो, तुम्ही मराठ्यांच्या वोटिंगचा विचारच नका करू. ओबीसी SC ST मुस्लिम अल्पसंख्याक याचं मतदान मोठं आहे नवी मुंबईत, पनवेलमध्ये, ठाण्यामध्ये. यांचा विचार करा, त्यांच्यासाठी तुम्ही लढा. तुम्ही मराठ्यांना कशाला घाबरता? पण हे होत नाही. तर आता माझी विनंती अशी आहे, मी कुठल्याही नगरसेवकाचं किंवा आमदाराचं नाव घेत नाही, पण मी सांगतो की ह्या ज्या हायकोर्टच्या आणि सुप्रीम कोर्टच्या याचिका असतात यांना प्रचंड खर्च येतो. यांना प्रचंड माहिती जमा करावी लागते, खूप अभ्यास करावा लागतो, विद्वान मंडळींना कामाला लावावं लागतं. तर यामध्ये मी नम्र विनंती करतोय की बाबांनो, आपल्या नगरपालिका, आपल्या ग्रामपंचायती यामध्ये ओबीसी आरक्षणाची वाट लावण्यासाठी हे आरक्षण आहे. म्हणजे मराठा आरक्षण हे मागासवर्गीयांचं आरक्षण, राजकीय आरक्षण संपवण्यासाठी आहे. नोकऱ्यातलं, शिक्षणातलं आरक्षण संपवायचं. आज आपल्याकडे पैसा आलाय त्यामुळे शिक्षणाचं महत्त्व लोकांना कळत नाही. पण तुम्हाला जरी कळत नसलं तरी तुम्ही एक लक्षात घ्या की आपला तहसीलदार असला पाहिजे, आपला कलेक्टर असला पाहिजे, आपला सिडकोचा MD असला पाहिजे, महापालिकेचा आयुक्त आपला असला पाहिजे, तरच न्याय भेटेल. ही जी पदं आहेत ही पदं शिक्षणाने आणि आरक्षणाने मिळतात. ओबीसीना तिथे थांगपत्ता लावू देत नाहीत लोक. आज मराठा समाजाला EWSचं आरक्षण 8.5% ते खातात 10% त्यांना सगळं प्रकारचं आहे, त्यांना प्रतिनिधित्व भेटलंय, परंतु ते आरक्षण मागतात ओबीसी मधून. याचं कारण या देशावर, या समाजावर त्यांना वर्चस्व ठेवायचं आहे. तर यामध्ये आपल्याला संघर्ष जो आपला आहे, ॲडव्होकेट जनार्दन पाटील यांनी मुंबईमधून केलेला आहे, लोकनेते दिबा पाटलांनी केलेला आहे. आपली ही परंपरा आहे आणि महाराष्ट्रामध्ये आगरी समाजाने आरक्षणाच्या बचावाचं नेतृत्व केलं आहे. आज या सगळ्या याचिकांना मोठा खर्च आहे. तुम्हाला काय ढाल आणि तलवारी घेऊन लढायचं नाही, आपल्याला संविधानिक लढाई न्यायालयात लढायची आहे. तर ह्याला लागणारा जो पैसा आहे तो पैसा आपण गुप्तपणे द्यावा, तो जाहीर करू नये. अहो, या मराठा क्रांती मोर्चाला मला असं कळलं की आमच्याकडे एक मोहन भोपी नावाचा एक कार्यकर्ता आहे खानावचा, त्यांनी 1000 भाकऱ्या दिल्या, मराठ्यांना दिल्या. जे तुम्हाला संपवायला आले त्यांना भाकऱ्या दिल्या. असे अनेक आगरी कोळी आहेत, पाण्याच्या बाटल्या दिल्या, ठीक आहे.
मराठा बांधव हे आपले भाऊच आहेत, ते का आपले शत्रू नाहीत. पण ते जे आज ते काम करतात ना, ते संविधानाच्या विरोधी काम करतात, ओबीसींच्या विरोधी करतात. आमचे हक्क जर आम्हाला कळत नसतील तर आम्ही माणूस म्हणून काय केलं. आणि दिबा पाटलांचं नाव आम्ही सांगतो तर दिबा पाटलांनी राखीव जागांना सुरुंग हे पुस्तक लिहिलेलं आहे. ते पुस्तक आहे आपल्याकडे. म्हणजे दिबा पाटील हे ओबीसींच्या आरक्षणाचे समर्थक आहेत आणि तुम्ही दिबा पाटलांच्या विरोधी कसं. आणि म्हणून याला लागणारा जो पैसा आहे, मी तुम्हाला नेहमी सांगतो की बघा, मी म्हणजे आगरी समाजातला कुठलाही तरुण लगेच स्वतःच्या नावासमोर शेठ लावतो. म्हणजे राजाराम शेठ, आमका शेठ, बाकी शेठची नावं सांगत नाही. पण तुम्ही जर शेठ आहात तर आपल्या समाजाच्या क्रिकेटला तुम्ही देणग्या देता, साखरपुड्यांना तुम्ही नाचता, सगळ्यांना करता. पण आपल्या हक्काचं जे संविधानिक कर्तव्य आहे, जे भारतीय संविधानाने दिले, ते आपल्या हक्कांसाठी, नागरिकांच्या हक्कांसाठी, खास करून मागासवर्गीयांच्या हक्कासाठी आपण लढणं हे दिबा पाटील साहेबांचं काम आहे. आणि मी अत्यंत नम्रपणे सांगतो, मी स्वतःला शेठ समजत नाही. तुम्ही काही म्हणा, अत्यंत विनयपूर्वक भगवान बुद्धांच्या विनयाने मी आपल्याला विनंती करतो, बाबासाहेब आंबेडकरांच्या चळवळीची शपथ घेऊन सांगतो की या आंदोलनामध्ये आगरी कोळ्यांनी आपला न्यायालयीन लढा हा, तुम्हाला बाकीचा जाऊ द्या, पण ज्याला लागणारे याचिकेले पैसे ते द्यावेत. आणि आपण एक विजय दाखवलेला आहे की कुठलीही राजकीय घोषणा न करता, दादागिरी न करता आम्ही मराठ्यांना अडवू असं आपण अगोदर बोललो नाही. पण न्यायालयाचे आदेश आणून त्यांना वाशीला अडवलं. खरं म्हणजे मला ते लोणावळ्याला अडवायचं होतं, पण आमच्या ते न्यायमूर्तीने जो आदेश दिला की बाबा त्यांना इकडे, तोपर्यंत तिकडे आले होते, त्यामुळे उशीर झाला, एक दिवस उशीर झाला. आदल्या दिवशी बऱ्याच लोकांची टीका होती, पाटील साहेब अडवणार होते, काय झालं ते अडवलं होतं. अडवलं ना, पण अडवलं, फक्त ते आम्ही साजरं नाही केलं. कारण का, आम्ही पण आंदोलकांचा आदर करतो. पनवेल उरण हे आंदोलकांची नगरी आहे, दिबा पाटलांची नगरी आहे. मराठा समाजाने आंदोलन करा, पण ते आंदोलन संविधानिक असलं पाहिजे. तुम्हाला जर सुप्रीम कोर्टाने आरक्षण नाकारलंय, तुम्ही मागास नाही. आज एकनाथ शिंदे अट्टास करतात की मराठा समाजाला मागास ठरवण्यासाठी हा सर्वे आहे. असं करता येते का? सागर राजांना आदिवासी ठरवता येईल का? नाही ठरवता येणार. आदिवासी असतात. तर तसं मराठा समाजाने किती म्हटलं तरी ते मागासवर्गीय ठरू शकत नाही. हा सर्वे चुकीचा आहे, हा फसवा आहे, लोकांची फसवणूक आहे. त्यामध्ये सरकारी कर्मचारी भरडले जातात, त्यांना दमबाजी केली जाते की तुम्ही असंच लिहा, बंगला असला तर तुम्ही झोपडी लिहा. हा जो प्रकार आहे खोटा. कदाचित हा सर्वे येईल, न्यायालयात जाईल, पण म्हणून मराठा महाराष्ट्रात मागास ठरू शकत नाही. आणि जो मागास नाही त्याला आरक्षण नाही. आमची लढाई समतेची आहे, न्यायाची आहे, कोणाच्याही विरुद्ध नाही. पण जो कोणी म्हणजे विषमता घेऊन, पुन्हा मनुस्मृतीची विषमता घेऊन, मग तो ब्राह्मण असेल किंवा मराठा असेल, तो येईल, त्याच्याशी लढणं हे संविधानिक कर्तव्य आम्ही करू. जे कर्तव्य पोलीस करतात, जे सैनिक करतात, जे लोकप्रतिनिधी करतात, जी न्याय व्यवस्था करते, जे प्रशासन करते, नागरिक म्हणून आम्ही यांच्याबरोबर आहेत. आगरी समाजाने आपला वाटा ह्यामध्ये उचलावा ही नम्र विनंती मी यांना करतो. आणि आज मी बबनदादांच्या गावात आहे आणि मी जाहीर पद्धतीने सांगतो, बबनदादा, आपण या आंदोलनाला सहकार्य करावं. ठिकठिकाणी लोक आपल्यासारख्या नेत्यांकडे आशेने बघतात. बबनदादांचं नाव यासाठी घेतो की त्या तळोजा मजकूरमधले आहेत, एवढंच कारण आहे, बाकी कुठल्या आग्र्याचं नाव घेत नाही. पण त्यांचं आणि आमचं प्रेम खूप चांगलं आहे. पण आज हे सगळे लोक आहेत, त्यांना मी हेच सांगतो की मी जी भूमिका घेतो ही दादागिरीची नाही, गुंडगिरीची नाही, ही संविधानाची आहे. आणि मग मराठा बांधवांनी सुद्धा राग मानू नये की आम्ही आगरी कोळी लोक दिबा पाटलांचे सैनिक आहोत. दिबा पाटलांचे संविधानिक सैनिक असल्यामुळे या देशातली आरक्षण व्यवस्था वाचवणं हे आमचं काम आहे. धन्यवाद. बरं, पाटील साहेबांची ही सगळी चर्चा ऐकल्यानंतर तुम्हाला काय वाटतं, त्याबाबतची तुमची प्रतिक्रिया अवश्य नोंदवा. व्हिडिओ जर्नलिस्ट यासिन खानसह सागर राजे, प्रभात पर्व न्यूज करता, तळोजा. धन्यवाद.